हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर सकाळचं जे मॉर्निंग रुटीन आहे ते पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर करते, कारण त्याच कमेंट येतात की ताई रुटीनच शेअर कर, बाकी काही जास्त दाखवत बसू नको, जे काही करत असतील ते रुटीनच शेअर कर, कारण तुझे व्हिडिओ पाहून आम्हाला एनर्जी येते किंवा छान वाटतं। म्हणून म्हटलं चला तो एक व्हिडिओ आता करावा। बरेच दिवस झालं रुटीनचं कोणतेही व्हिडिओ आलेले नाहीत, तर आता तेच करावं। आदिती अनुष्का स्कूलला गेल्या, मी पुढून जाऊन म्हणजे आपलं मेडिकल शॉप उघडून त्याचे सगळे क्लिनिंग वगैरे पुढचं सगळं करून आली लवकर। आणि आदिती अनुष्का स्कूलला गेल्या आणि आता घरी आले, तर सकाळी स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि आता घरातली जी काही माझी कामं आहेत रेग्युलरची ती करायची। म्हणजे रोज सकाळी तो पसारा उचलायचा, ते हॉल आवरायचं, देवघर आवरायचं, बेडरूम आवरायचं, किचन आवरायचा, सगळं ते गोष्टी सकाळच्या सगळ्यांच्या असतातच। कारण आता व्यवस्थित सगळ्यांचेच रुटीन बसले असणार आहेत, कारण मुलांच्या शाळा सुरू होऊन जवळजवळ झालेल्या आहे। एक महिना तरी झालेला आहे, म्हणजे 1.25 महिना झालेला आहे। त्याच्यामुळं सगळ्यांचं व्यवस्थित रुटीन आता बसलेलं असणार आहे। सगळेजण मुलं शाळेत गेली की बरोबर त्या वेळेत ज्याची त्याची कामं असतात। तर माझी कामं तुम्ही पाहताच की आदिती अनुष्का स्कूलला गेल्या की मी लगेचच घरातलं सगळं आवरायला घेते। पण आत्ता एक सव्वा दीड तास म्हणा पुढं जातो माझा, मग तिथून येऊन मग मी ही कामं करते। आणि आता मला बरं पडते, सकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा, पुढचं सगळं धुवून वगैरे यायचं। आणि तुम्ही इथली बघताय ना घरातलं की क्लिनिंगचं इतकं ते वेळ आहे ना की पुढं जरी जरासं म्हणजे सगळंच मी रोज पाणी वगैरे इकडून नेते आणि पुढचं आपलं शॉप जे आहे ते सगळं पायऱ्या सगळं धुवून पुसून सगळे रोजच्या रोज सगळं फर्निचर क्लीन करून मगच मी येते, कारण ते रोडवरती आहे तर धूळ इतकी येते ना पुढं पण। तर ते एक एक्स्ट्राचं आता मला काम लागलंय क्लिनिंगचं, तर तिथं मला 1.5 पावणे 2 तास पुढं जातात सगळं धुवायला। आणि मी पाणी ओतून सगळं धुवूनच घेत असते, कारण ते मग स्वच्छ असलं की कसं आपलं आपण स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं म्हणून। आणि घरात पण कसं आता मला माहीत आहे की माझ्याकडे तेवढा वेळ नाही म्हणजे डीप क्लीन करायला, मग रोजच्या रोज असं ठरवलंयच की आता वरचेवर नाही, किंवा रोजच्या रोज म्हणलं तर भिंतींवरती झाडून किंवा खिडक्या वगैरे स्वच्छ झाडून हे ते सगळं करून घ्यायचं। म्हणजे माझं डेलीचं जे काम आहे ना ते थोडंसं डेलीचं काम म्हणण्यापेक्षा डेली हे काम केलं ना मी, तर माझं जे डीप क्लिनिंगचं काम आहे ना ते मला सोपं पडेल, म्हणून मीच ते नियोजन केलेलं आहे की रोज थोडीशी जळमाटं कुठं दिसली की पटकन काढायची, किंवा भिंती वगैरे सोपे वगैरे रोजच्या रोज तिथल्या तिथं क्लीन करून घ्यायचे, जेणेकरून मला ते नंतर लोड होणार नाही। मग असं माझं आपलं रुटीन चाललेलं आहे बघा। सगळं घरातलं पारूस वगैरे झालं आणि अंगण तेवढं राहिलेलं आहे, कारण देवपूजेला खरंच सांगते ताईनो अगदी 11:30 पावणे 12 देवपूजेला होते। सकाळची देवपूजा माझ्याकडून होतच नाही, कारण सांगू का त्याचं, आता आदिती अनुष्का उठतात, तिथून पुढं त्यांचं आवरायचं असतं, सगळ्यांचे डबे द्यायचे असते, सगळ्यांचं जेवण खाणं असतं। त्यावेळेत मग म्हणजे देवघर असं झाडून होत नाही, किंवा पारूस तिथं सगळे आपण झोपलेलं असतो, तर मला ते आवडतच नाही की उठले नुसता तिथल्या तिथं झाडू मारलाय, फरशी नाही पुसली मग देवपूजा करायची, असं बरोबर नाही वाटत। मग ही खोली पारुशी ती खोली पारुशीन फक्त देव, मग मला असं वाटतं की सगळं जेव्हा मी झाडेन, जेव्हा सगळं क्लीन करेन, पुशीन, फरशा वगैरे सगळं दारातलं वगैरे सगळं झाडून होईल ना, तेव्हा देवपूजा मागून केली तर आता देवाला सांगून ठेवलेलं आहे माझा वेळ असाच आहे। आणि दुसरं कोणीही देवपूजा आपल्या घरात करत नाही, म्हणजे कोणच करत नाही, मी एकटीच देवपूजा करते। बिलकुल पण कुणाला देवपूजा करायला येत नाही। अनुष्का जरा म्हणते की मम्मी मी देवपूजा करू का, तर तिला काय ती एवढी येत नाही व्यवस्थित, आणि मुलांच्या ह्याच्यावर देवपूजा वगैरे तसं लादूच नाही, त्याच्यामुळे मग मीच ती देवपूजा करते। म्हणून मग माझी देवपूजा थोडीशी आता 11:30च्या पुढंच होते। असू दे काय होत नाही, पण उलटं मला माझ्या ह्यानं वेळेनुसार जरी केली ना तरी मला प्रसन्न वाटतं। आता बघा सगळी देवपूजा वगैरे झाली, कारण तिकडचं सगळं पुसून बिसून मी देवपूजा केली। किचन कट्टा मागच ठेवलेला भांडी वगैरे, कारण मग देवपूजेला नंतर मात्र लईच उशीर होतो, म्हणून मग ते केले। दारात कपडे झालेले, पहिली मशीन झालेली, दुसरी लावायची अजून, तर ते कपडे सुकत घातले, अंगणातलं सगळं झाडलं आणि बाहेर एक कट्टा बांधलाय बरं का। माझं कसं किचनच्या ह्या बाहेरच्या साईडला टॉयलेट आहे ना, तिथं खाली एक छान असा कट्टा बांधून घेतलेला आहे, तो तुम्हाला दाखवायचा होता पण तो विसरलाच, आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन। कारण आता ना भांडी वगैरे माझी काय होते कधी कधी नाही घासली तर दुपारपर्यंत तशीच पडलेत। मग असं जर पुढं मागं जर जास्त लोड पुढचा वाढला तर मग मावशी एखाद्या बघाव्याच लागणार आहेत मला भांड्याला, कारण इतकं सगळं म्हणजे करू शकते, पण उगाच ते कसं होतं मग त्रास, आपली तणतण, आपली चिडचिड, आणि एवढं चिडचिड करून मग तसं नाही चांगलं वाटत। त्याच्यापेक्षा मग बघू पुढे मागे, आत्ता लगेच तर नाही, पण पुढे खूपच आता पुढची जर आपली गर्दी वाढली किंवा काय आपल्या शॉपचं हे होते त्याच्यानुसार ना मला म्हणजे भांड्याला तरी मावशी ठेवाव्याच लागणार आहेत, कारण कपड्यांचा काही इश्यूच नाही आहे। कपडे सकाळी लवकर सगळ्यांच्या आपल्यात आंघोळी होतात, त्याच्यामुळे कपडे एकदाच मशीनमध्ये जातात। माझी मशीन होऊन पडलेली असते, पण कपडे वाळत घालायचे राहतात, इतकं म्हणजे
म्हणजे कपड्यांचा काही प्रॉब्लेम नाही मला. राहिला प्रश्न भांड्यांचा आणि स्वयंपाक काय माझा झटपट होऊन जातो. आणि रेग्युलरची क्लिनिंगची कामं रोजच्या रोज जशी आपण केली ना, तर बाथरूम, टॉयलेट, सिंक, बेसिन ह्या गोष्टी रोजच्या रोज आपण क्लीन करत राहिलं ना, तर त्या नेहमी स्वच्छ दिसतात. कधीच त्या खराब अशा, आता आमचं तर पाणी सगळं बोरचं आहे, किती क्षार असतात त्याच्यात, पण कधी तुम्हाला नळावरती किंवा बाथरूम आता तुम्ही बघू शकताय की तिथे कुठेच असं तुम्हाला दिसणार नाही त्याच्यावरती थर वगैरे, कारण ते रोजच्या रोज थोडं का होईना घासलेलं असतं. आणि 15 दिवसाला चांगलं मी हार्पिक टाकून ना स्वच्छ आपल्या कात्याने भांडी घासायचा जो कात्या असतो ना, तसल्या कात्याने मी चांगली फरशी घासून घेते स्वच्छ पाणी ओतून. आणि प्रत्येक वेळी मी बाथरूममध्ये ओडोनिल एक पॅकेट फोडून ठेवते, जेणेकरून ना त्याचा स्मेल वगैरे येणार नाही त्याच्यामुळे. आणि कधीही बाथरूम, टॉयलेट आपण धुतली ना, तर त्याची दारं थोडीफार ओपन ठेवायची, कारण तो जो एक आतमध्ये हे तयार झालेला असतो ना, कारण आपण बरीच लिक्विड वगैरे वापरतो त्याचा वास जाण्यासाठी. आणि आता बघा इकडं सगळं बाथरूम वगैरे क्लीन झालं आणि भांड्याची जाळी जी होती ना ती पण घासून घेतली. जसं की मी म्हणते, जर आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे ना, तर रोजच्या रोज काही कामं केलेली गरजेचं. आता ही पाटी 15 दिवस झालं घासलीच नव्हती, त्याच्यावर काय काय टिपके दिसत होते. घासल्यानंतर अगदी त्याचा कलर बघा किती खुलून आला भांड्याच्या जाळीचा, त्या लाल आहे तर एकदम लाल भडकच दिसायला लागली. तर अशी वरचेवर आता डेलीची कामं मी करूनच घेते, म्हणून मग मला लोड पडून माझंच मी काळजी घेते. कोणी येणार नाही माझं करायला, मला माहीत आहे, किंवा मला काय झालं तर बघायला सगळी असतात, पण सगळी असतातच नसती, कोणी नसतं असं त्याच्या मागचं हे असतं. त्याच्यामुळे मला जसं करायचं त्या पद्धतीने मी आता नियोजन करून घेते पटापट कामं. मग वरचेवर असं क्लिनिंग म्हणजे हे करते. आता बघा सगळी घरातली भांडी बघितलं केवढी भांडे पडलेले, ते सगळे घासले. म्हणूनच माझा भांड्याचा प्रॉब्लेम होतो की भांडेच लय पडतात. काय दिवसभर घरात असू नसू कोण भांडे नुसतं ढीगच पडते. म्हणून मग भांड्याला एक मावशी मी बघणारच आहे, अजून 1-2 महिने तर नाही, आणि लावावीच लागणार आहे, कारण उन्हाळ्यात तेजस वगैरे येतो त्याच्यामुळे मग काय हेच नाही, तेव्हा तर काय बोलायचं काम नाही म्हणून. तर आता बघा बारीक सारीक जी काही मागचं म्हणजे वॉशिंग मशीनवरती जो पसारा होता वगैरे ते सगळं आवरलं. आता इथं पिण्याच्या पाण्याची भांडी, आता पावसाळा आहेच बाहेर, तर खरं सांगू रोजच्या रोज आपण पिण्याच्या पाण्याची भांडी, तांब्याची भांडी वापरत असाल तर ती लिंबू पितांबरीनं न घासता लिंबू आणि मिठाने घासायचे, म्हणजे त्यात जंतू वगैरे मरून जातात. पितांबरीनं घासलं की कसं होतं, एक तर त्याचा इतका उग्र वास येतो आणि पावसाळ्यात त्या भांड्याचा वासच जात नाही. म्हणून पिण्याच्या पाण्याची जी भांडी असतात ना, शक्यतो करून पितांबरीने बाहेर न घासली तरी पण ती नंतर एकदा लिंबू आणि मिठाने घासून घ्या. आतून तर शक्यतो कधीही पिण्याच्या पाण्याचं भांडं पितांबरीने घासायचं नाही, एकदम उग्र वास येतो आणि ते पाणी पिऊच वाटत नाही. लिंबू आणि मिठाने तुम्ही घासून बघा, एकदम ते म्हणजे काहीच नाही, नॉर्मल राहतं आणि जंतू किटाणू पण ते मरून जातात. तर इकडे सगळी पिण्याच्या पाण्याची मी भांडी घासली. पिण्याच्या पाण्याची भांडी म्हणजे जे बुडवतो आपण भांडं, ते सुद्धा स्वच्छ रोजच्या रोज घासून पालतं घालून ठेवायचं, म्हणजे वरनं त्याच्यात काय नाही. असं म्हणजे माझं रुटीन आहे, ते मी ताईंनो सांगते. बऱ्याच ताई खूप हुशार आहेत, सगळं करतात माहीत आहे, पण मी जे करते ते तुमच्याशी सांगते. आता बघा पिण्याची पाण्याची भांडी मी त्याच्यात ते बुडवते, म्हणजे एक आता ते दिसत असेल डिस्क म्हणतात त्याला, ते किंवा एखादं काही भांडं चरवी वगैरे आपण ती सगळं घासून स्वच्छ ठेवायची. आणि मग नंतर बुडवली की नंतर तर आपण धुवून घेतोच, भांडं उघड्यावरती असतं, मी तर घेतेच, कारण आमच्यावरती तिथे बल आहे ना, पाल वगैरे तिकडून फिरते, त्याच्यामुळे कधी धूळ म्हणजे ते सगळं पडतं. म्हणून मी आपण जे पिंपात आपण भांडं जे बुडवतो ते मी नेहमी धुवूनच घेते. तर इकडे बघा ते सगळं झालं, पिण्याच्या पाण्याची सगळं हे झालं ना. आता किचन ओटा बघा सगळा डीप क्लीन केला. किती काय होऊ दे, मी किचन कट्टा असा धुतल्याशिवाय सोडतच नाही. असा जर आत्ता मी धुतला ना तर मग नाही संध्याकाळी मला लोड पडत नाही. मग संध्याकाळी ह्याच्यावरून ओला कपडा आणि सुका कपडा एकदा पुसला, म्हणजे मारून घेतला, भाकरी वगैरे केल्या तरी तो स्वच्छ दिसतो. पण सकाळी जर असा किचन नसला तर मला चिड माझीच होते. म्हणून मी काही झालं ना, किती वेळ, एक 10 मिनटं काढून, जास्त वेळ लागत नाही खरं तर, 10-15 मिनटं खूप झाली. आणि किचनमध्ये सुद्धा आता पावसाळ्यात बघा जिथे कान्याकोपऱ्यात जर तुमच्या किचनच्या पाणी वगैरे साठत असेल तर तिथंही क्लीन करणं गरजेचं आहे, कारण तिथं छोट्या छोट्या आळ्या नाही, ते काळे काळे किडे असे होतात बघा. म्हणून मी तिथलं रोजच्या रोज डेली पुसून घेते. सिंक सुद्धा आहे ना, सिंकमध्ये सुद्धा वरचेवर ड्रेनेज पावडर टाकून ती स्वच्छ केलं पाहिजे, कारण भलेही मी ना काय करते, माझं एकतर कधीच असं म्हणजे ब्लॉक होत नाही, कारण मी खरकटं सगळं एका ह्याच्यात काढून मागं फेकून देते. मागं आहे आमच्याकडे जागा फेकण्यासाठी, तर ते खरकटं तिकडं फेकते. ह्याच्यात शक्यतो करून खरकटं माझं जात नाही. कधी भाजी धुतली त्याचे कण, किंवा कधी कोथिंबीर टोमॅटो धुतला, असं पण एखादी भाजी वगैरे इथं धुतली ना, तर त्याचं जे ते हे आहेत ना कण, ते तिथं राहतात. पण खरकटं कधीच मी असं बक्कन ह्याच्यात टाकत नाही. तरीसुद्धा मी महिन्यातून
2 वेळा ड्रेनेज वापरते, जेणेकरून वास येऊ नये सिंकच्या पाईपचा. आता किचन खाली त्याच्या आपल्या पाईप असतात बघा, क्लिनिंग ठेवलं नाही तर सिंकच्या पाईपचा नेहमी खाली घाणेरडा वास येतो. त्याच्यासाठी तिथं ना मी जे फरशी पुसायला लिंबूचं लिक्विड आणलेलं आहे ना, ते लिक्विड तिथं ओतते, थोडंसं पाणी ओतते आणि असं एक माझ्याकडे ना ब्रश आहे छोटा हाता एवढा, तर त्या ब्रशनी म्हणजे असा दात घासायचा नाही पण असं आहे सिंक वगैरे बेसिन घासायला मी आणलेला, त्यांनी तिथं गोल असं फिरवते आणि ते डेटॉल ओतते, तिथला वास जातो. अशा पद्धतीने आपण सिंकची जर काळजी घेतली ना, पावसाळ्यात ह्या गोष्टी करण्याच्या गरजेच्या, कारण ओल राहते म्हणून. बाकी उन्हाळ्यात काय सगळं लगेच झटपट सुकून जातं. तर बघा इकडे आता ते सुद्धा केलं आणि इकडे सिंकसुद्धा रोजच्या रोज असंच घासून घेते मी. सिंक एकदा घासलं की मग काय टेन्शन नसतं, ते स्वच्छ वाटतं. आणि आता ओलं सगळं होतं म्हणून बघा कोरडं, कारण मला आता जरा भाजी म्हणजे माझी पातळ भाजी करायची राहिलेली आहे म्हणून गॅस ओटा ओला होता. जे काही शेगडी आहे ना गॅसची ती पण ओली होती, ती सगळी स्वच्छ सुक्या फडक्याने पुसून घेतली. एकदा आपण धुवून घेतलं ना तर एकदा सुक्या कापडाने पुसून घ्यायचा किचन ओटा, म्हणजे तो एकदमच चकचकीत दिसतो. आता तुम्हाला दिसतोच व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर आणि स्वच्छ. तर आता लास्ट जी राहिलेली होती ना ती होती किचनमधली फरशी, कारण तिकडची मी देवपूजा करायची म्हणून ती फरशी वगैरे सगळं हे केलेलंच होतं, म्हणजे आवरून ठेवलेलं होतं. आता फक्त राहिलेलं इथली फरशी पुसून घेते, कारण एक वेळ त्या 2 खोल्यातली फरशी पुसली नाही तरी चालते मला, पण किचनमधली पुसावीच लागते. आणि जेव्हा किचन असा धुते ना तर थोडंसं पाणी तिथं खाली पडतं, मग ती किचकिच झालेलीच असते, मग ते पुसल्याशिवाय ते काही बरं वाटत नाही. मग आता इथून पुसलं आणि मी ना साधंच लिक्विड आहे त्यांनो, एक डीमार्टमधून आणलेली आहे बॉटल लिंबाची पिवळ्या कलरची, ते फरशी पुसायचं लिक्विड खरंच एकदम बेस्ट आहे. सनीपेक्षा, सनी तर आहेच हार्ड एकदम ते, पण त्याच्यापेक्षा, कारण त्याला एक लिंबाचा वास आहे ना, तर बघू शकता तुम्ही घरात कुठे माशी मुंगी काहीच दिसणार. आणि किचन ओटा बाथरूम सगळं असं व्यवस्थित डीप क्लीन झालेलं आहे, सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहे. असं किचन जेव्हा आपण रोजच्या रोज आवरतो ना तेव्हा आपल्या मनाला पण बरं वाटतं आणि मनाला पण हे होतं. आता बघा मी पूर्ण भिजलेली, तुम्ही पाहिलं मी रोजच अशी भिजते, मला ते काय भिजण्याचं ती हेच आहे, मी खूप भिजते, पूर्ण भिजते. जेव्हा हाताने कपडे धुवायचे ना तर तेव्हा तर मी पूर्णच अंगावरती गाऊन माझा भिजायचा, आंघोळ केल्यासारखी मी भिजायची, मला सवय आहे, काय माहिती एखाद्याला असती सवय तसं भिजायचं. तर मी कपडे वगैरे चेंज केले, कारण आता म्हणलं भाजी फोडणीला टाकावी आणि नंतर मग पुढे जायला मी रिकामी. चला तर ताईंनो आतापर्यंत रुटीन बघितलं, नाही म्हटलं तर 1:45 वाजत आलेला आहे आणि सगळी कामं उरकायला, घरातलं क्लिनिंग म्हणलं की असंच असतं आणि रोज मी असंच करते. तर म्हटलं चला खूप दिवस झालं रेसिपी नाही, तर दोडक्याची रेसिपी शक्यतो कुणाला आवडत नाही, पण मी हा एकच आणलेला आहे अर्धा पावशेर, तर तो राहिला ना आठवडाभर, मग नंतर शेवटी केला की तो एकदम खराब लागतो. मग म्हटलं चला, सकाळी माझं चपाती भाजी भात वगैरे झालेलं, आमटीच म्हटलं, भाजी अशी पातळ भाजी काहीतरी करायची होती मला, तर ते दोडकाच करायचा होता सकाळीच ठरवलेलं, पण ते पुढे जा मागे जा पुढे जा मागे जा, त्या वेळात मग तो फोडणीला टाकायचा राहिला. मग म्हटलं आता गॅस कट्टा वगैरे सगळं आवरते मग टाकते आणि थोडासा शिरा पण करते, कारण बरोबर उद्या 15 दिवस होतील आपल्या पुढच्या मेडिकल शॉपीला ओपन होऊन, आणि ह्या 15 दिवसात मला आठवतच नाही आम्ही किती वाजता जेवलोय काय जेवलोय, काही नाही, इतकी धावपळ इतकी गडबड होते ना, त्यानं का नाही ते डोक्यात असं हे झालेलं आहे, असं झालं की जेवलेलोच नाही, म्हणजे काय जेवणाची वेळ खूप लेट झालेली आहे. मी मिस्टर आले की 9:45ला पुढून येते, राहिलेला स्वयंपाक करते, मग 10 सव्वा 10ला मी जेवते. त्याच्या आधी ती अनुष्का जेवतात, थोडं काय मी बनवून ठेवलेलं असतं किंवा त्यांचं संध्याकाळचं इतकं काही खाण्याचं नसतं, स्कूलमधनं आल्यानंतर मी त्यांना पोट भरून देते, मग क्लासेस वगैरे होतोपर्यंत त्यांचं संध्याकाळी मग थोडंसं, तिथून पुढे 11 सव्वा 11 वाजता मिस्टर जेवतात. आम्ही दोघं संगत जेवत नाही, कारण मग नंतर लयच वेळ होतो, सगळी भांडी वगैरे सगळंच राहतं, त्याच्यामुळे मी येते जेवते, मला वेळ सवय पण नाही लेट जेवायची, त्यांना सवय आहे लेट जेवायची. मग असं झालेलं की 15 दिवसात असं कधी पण जेव, सव्वा 10ला जेव, रात्रीचं दुपारी, मी तर आज सकाळपासून मी अशीच आहे, पाणी नुसतं पिते, अजून काही मी खाल्लेलं नाही, कारण कामच माझं राहिलेलं. आज मला थोडा लेट झाला, दुसरी बाहेरची पण बँकेची कामं होती ती लिहित बसलेली मी, तर त्याच्यामुळे मला वेळ झाला, म्हणून मग आज मी पण काही खाल्ले नाही. आता कधी आमटी होणार, मग आहे चपाती, कोबीची भाजी मी सकाळी केलेली ते पण आहे,
पण म्हणलं चला दोडक्याचं हे कालवण म्हणजे दोडका संपून जाईल. आणि शिरा का तर तेच मी म्हणते की ह्या 15 दिवसात आम्ही कधी जेवलोय, किती जेवलोय, काय जेवलोय ते असं जेवल्यासारखं म्हणजे पोटच भरल्यासारखं वाटेना झाले. खरं तर आता तुम्ही म्हणाले हे सगळं पोटासाठीच असतं, पण हो पोटासाठीच असलं तरी सध्या सुरुवात आहे म्हणून असं काही नाही की आपलं म्हणजे हिथूनच सुरुवात आणि हेच एवढं एक सोर्स आहे. आपलं जुनं पण आहेच की, पण कधी कधी असतात ना की काही असतं सगळं असतं पण कधी कधी असं असतं की स्वतःचं सगळं काही माणसांना हवं असतं. आणि आमच्या दोघांचा सगळ्या माझा आणि माझ्या मिस्टरांचा सगळ्या निर्णयात 36 आकडा आहे. 36 आमच्या दोघांचा एक म्हणजे कोणताही निर्णय ठाम घेण्याचा पटतच नाही. एक मत होतं, पटत नाही म्हणजे एक मत होत नाही. पण एकच एक गोष्ट अशी आहे की आमच्या दोघांची कॉमन आणि ती जिद्द की जे काही असेल ते सगळं स्वतःच पाहिजे. काही असू दे, ते कितीही मोठं दिसू दे, वडिलोपार्जित, पण ते जे काही असेल ना थोडं असू दे, त्याच्या चतकोर असू दे, पण ते स्वतःच असू. मग ते राहायला घर असो, फिरायला गाडी असो, काही असो, ती स्वतःची असावी. ती पहिल्यापासून जिद्द ती आणि ती दोघांची एकच गोष्ट आमच्या दोघांचं एक मत आहे की स्वतःच सगळं पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी ही धावपळ चालू असते. आणि माझं तर पहिल्यापासून, आणि देवानी माझ्यावर एक कृपा केली की माझी मुलं ह्या स्टेजला बरोबर पोचली की म्हणजे मला आता त्यांना सांभाळायचं नाही, मला त्यांच्याकडे प्रॉपर लक्ष द्यायचं नाही, मला त्यांना चारायचं नाही, मला त्यांना खायला प्यायला घालायचं नाही. तर त्यावेळेला मुलं गेलेले, तेजसचं तर काही टेन्शनच नाही. आदिती अनुष्काचं पण एवढं काही नाही. सकाळी मी त्यांना काय डबा वगैरे करून दिला, त्यांचं आवरून दिलं, झालं. आणि अभ्यास पण घ्यायचाच आहे असं माझ्यावर आता लोड नाही. ती देवाची कृपा म्हणायचं की मला त्या म्हणजे पेज मधून देवानी रिकामं केलं, मग माझ्या मागे हे लावलं, म्हणून मी खुश आहे. आणि ती म्हटलं ना, एक जिद्द असते, एक स्वप्न असतं की आपल्याला काहीतरी पाहिजे. तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही धावपळ करावीच लागते. मग कधी जेवलो कधी नाही, कधी काय मला काही त्याचं हे वाटत नाही. आणि मी अजून पण ह्या व्हिडिओ जेवढे टाकले आतापर्यंत 15 दिवसात, त्यात मी सांगते मी हॅप्पी आहे. हे सगळं हॅप्पी आहे की मला देवाने इतकं पण लोड दिलं नाही की माझ्या मुलांचा हाल होतील. हा, थोडस वेळेचा आधी त्या अनुष्काला संध्याकाळचा प्रॉब्लेम होतोय. मला संध्याकाळी पुढे बसावं लागतं. आधी तिचा ऑनलाईन क्लास असतो, ती घरात एकटी बसते. अनुष्का पुढं मागं मग ती कसं मम्मी घरात असणं तसं वेगळं. आतापर्यंत त्यांच्या बरोबर होती ना संध्याकाळचं, मग मी आधी ती पुढं क्लासच्या बसायची, मी माझं युट्यूबचं करायची. काय आता मी घरात असते हिथंच पुढं, पण फरक पडतो. तेवढंच एक वाईट वाटतं की आधी ती अनुष्काला म्हणजे थोडंसं मनाला वाटतं की मम्मी आता घरात नाही. पण ठीक आहे, हे सगळं जे चाललेलं आहे ते त्यांच्यासाठीच चाललेलं आहे. ते त्यांना समजून मी सांगते की आपलं पुढचं असं आहे. मग असं आत्ता सध्या ही वेळ आहे. आणि मला ती नाही पटत. काही जण म्हणतात काय इथंच राहणार आहे, काय आपण वर घेऊन जाणार नाही, किंवा आता लगेचच इन्स्टंट माणसं मरतायत, अटॅक येऊन मरतायत, ह्याच्यात मरतायत. ते मरतात, उद्या मेलं तरी आज काहीतरी आपण ठाम असलेलं आपलं काहीतरी अस्तित्व असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आता हा व्हिडिओ खूप मोठा होणार की उद्या जरी मरण आलं ना तरी आपलं काहीतरी हाय माग, हे नाही मरलेलं उद्या खूप वेगळं असतं. त्याच्यामुळे म्हणजे मला जे तुम्हाला सांगायचं ते तुम्ही समजून घ्या, म्हणून ही सगळी धावपळ चालली. चला मी आता रेसिपी करते. खूप बडबड झाली, व्हिडिओ खूप मग मोठा होतो. मी आता आवरलं माझं, पटापट आता फोडणी देते. दोडका काय मवच आहे, तो लगेच शिजेल मे बी. आता चला रेसिपी शेअर नाही करत मी तुमच्याशी. चला तर आज भरपूर ताईंना तुमच्याशी मी गप्पा मारल्या, माझ्या मनातलं सुद्धा शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर दोडक्याची ताजा दोडका आहे, जसं की म्हटलं ताजा केला तर तो चांगला लागतो. परत तो मऊ भुसभुशीत झाला की कुणीही भाजी खात नाही. आधीच एकतर ते दोडका खायला नाक तोंड मुरडलंच जातं. कुणी मग ते काही जणांना अगदीच दोडका आवडतो, काही जणांना तो खातात पण तो न आवडता, केलाय म्हणून पर्याय नसतो. अशा पद्धतीने आमच्यासारखं मला दोडका आवडतो, मिस्टरांना केलाय म्हणून खायचाच असतो, असं असतं. तर थोडासा बघा, अर्धाच टोमॅटो, एक छोटासा कांदा घेतलेला, कारण मला जास्त नको भाजी होती. आधी ती अनुष्का काही दोडका खात नाही, तर इकडे 2 ते 3 पळ्या छोट्या पळ्या तेल घेतलेलं आहे, जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. आणि या पद्धतीने तुम्ही दोडका करून बघा, खरंच आवडणार, सगळ्यांना आवडणार. कारण मी असं जास्त पातळ वगैरे करत नाही आणि सुक्का पण नाही, असा लपटप म्हणतो ना आपण, तशी भाजी करणार म्हणजे केलेली मी. तर ती खरंच छान झालेली. कांदा टोमॅटो जे आहे ना ते अगदी चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं, म्हणजे एक फोडणी. आणि इकडे बघा, आता ते कांदा टोमॅटो चांगलं तेलात भाजलं तर मी ताजं लसूण खोबरं आत्ताच केलेलं, म्हणजे 1 वाटी खोबरं, 2 लसणाचे मोठे गड्डे आणि अर्धी पेंडी कोथिंबीर, असं मी नेहमी वाटण करून हे लसूण खोबऱ्याचं ठेवते. तर ते ताजं टाकलं. वांग्याला किंवा आपण जे भरून करणाऱ्या गोष्टी असतो ना, तर त्याला ना ताजं लसूण खोबरं वापरलं की एक टेस्टच खूप छान आहे. आता लसूण खोबरं चांगलं भाजलं, थोडी हळद पण मी टाकली, घरची चटणी टाकली, आणि बघा
चांगला दोडका नासा ह्या मसाल्यात आधी चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मीठ वगैरे टाकून आणि मग नंतर आपण पाणी त्याच्यात ओतायचं. चांगला जेव्हा तेल सुटेपर्यंत दोडका भाजला ना आणि जर सुक्का जर पाहिजे असेल ना तसाच वाफेवरती शिजवा. तो काही ताजाच होता लगेच शिजतो तर तसाही सुक्का छान लागतो. पण मला थोडासा रस्सा पाहिजे होता म्हणून मी पाणी ओतलं आणि आपलं ठरलेलं नेहमीप्रमाणे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. बारीक गॅसवरती ते शिजून द्यायचं. जसं की म्हटलं तुम्हाला जर पहिला मी म्हणजे पाणी ओतायच्या आधी जी तुम्हाला भाजी दिसली ना तशी वाफेवरती नुसती तुम्ही शिजवली ना तरी दोडका एक नंबर लागतो. आणि इकडे थोडासा रवा काढून ठेवलेला आहे. जसं की म्हटलं शिरा काय खाल्लं असं झालं की काय खाल्ले का नाही जेवले 8-15 दिवस. चला तर आज ना गुरुवार आहे आणि आज आपल्या मेडिकल शॉप ओपनिंगला 15 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर 15 दिवसात बऱ्याच काही गोष्टी झाल्या. चला तुमच्या शुभेच्छा होत्या म्हणून सगळं छानच चाललेलं आहे. बऱ्याच त्यांनी बऱ्याच शुभेच्छा बऱ्याच ह्याने म्हणजे प्रेमाने म्हणजे चांगल्या शुभेच्छा तुम्ही दिल्या त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. कारण आज 15 दिवस झाले. असेच महिने वर्ष जातील आणि आणखीन आपला बस छान बसेल अशीच देवाचरणी प्रार्थना तुम्ही पण करा मी पण करते. तर आता बघा दोडका छान शिजलेला आहे आणि त्याला कलर पण बघा अगदी तेलकट लाल भडक पण नाही आणि पिवळा छान आले. इकडे शिरा पण झालेला आहे. आणि चला व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक